102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व कास्तकार बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. मंडळी, आता वळूया उर्वरित कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यवतमाळ येथील कार्यप्रणाली याविषयी डॉक्टर राजेंद्र अलोने, सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय यवतमाळ यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण सदन कास्तकार आहात, अनेकांकडे शेती आहे आणि सोबतच पशुपालनाचा सुद्धा व्यवसाय आपण करत आहात. आपण पशुपालकत्व जेव्हा स्वीकारतो तेव्हा पशूंची काळजी घेणं हेही अगत्याचं ठरतं. वेळोवेळी त्यांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता पडते आणि ह्या पशुसंवर्धनामध्ये पशुधनाची जपवणूक करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये पशुसंवर्धन विभाग हा आघाडीनं काम करत आहे. या पशूंची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर सर्व चिकित्सालयाची सुद्धा इथे आपण व्यवस्था आपल्याकडे आहे. तेव्हा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यवतमाळ इथे डॉक्टर राजेंद्र अलोने सर सहाय्यक आयुक्त आहे. त्यांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. आजचा विषय आहे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यवतमाळ येथे चाललेले कार्यप्रणाली. तर राजेंद्र अलोने सर नमस्कार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. कोणत्या सेवा आपल्या पशुचिकित्सालयामध्ये पुरवल्या जातात? पशुचिकित्सालयामार्फत सर्व जनावरांवर, आजारी जनावरांवर उपचार केले जातात. बरोबर. ते आधुनिक यंत्राच्या सहाय्याने तपासणी करूनच केले जातात. जसे सोनोग्राफी, एक्सरे, शिवाय ब्लड ॲनालायझर म्हणजे रक्त तपासणी करून योग्य निदान केले जाते आणि त्यानंतरच त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. अच्छा, म्हणजे पशूंना वेळोवेळी जे आजार होतात किंवा पशूंना इमर्जन्सीज सुद्धा येतात आणि त्यांना जेव्हा वैद्यकीय सुविधा आवश्यक असते तेव्हा आपलं खातं तिथं तत्पर असतं. सर, विषय असा आहे की कोणतीही पॅथी म्हटल्यानंतर किंवा आरोग्य संबंधित ज्या काही सुविधा आहे यात वेगवेगळे विभाग सुद्धा पडतात. जसं सर्जरी आहे, मेडिसिन आहे, नंतर आकस्मिक सेवा आहे, OPD आहेत. तर ह्या सगळ्या बाबी तिथे उपलब्ध आहे का? हो, तिथे सर्व उपलब्ध आहे. आमच्याकडे एक सर्जरी सेक्शन आहे. त्या सर्जरी सेक्शन मार्फत आमच्याकडे सिझेरियन सेक्शन सुद्धा गायींमध्ये केले जातात. शिवाय कुत्र्यांमध्ये जे आपण नसबंदीचं ऑपरेशन म्हणतो ते सुद्धा आमच्या इथे पार पडले जातात. अच्छा, म्हणजे जे पशुपालक आहे किंवा ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्यांनी या सुविधांचा लाभ घ्यायला पाहिजे. लाभ घेतातच. बरेच NGO जे आजारी मोकाट कुत्रे आहेत ते सुद्धा दररोज दवाखान्यात घेऊन येतात. जवळपास आमची OPD 50+ म्हणजे 60 पर्यंत OPD असते. हो का? म्हणजे भरपूर पेशंटला घेऊन येतात. बरं, आता तिथे स्टाफ पण उपलब्ध असेल मग तेवढाच, नाही का? स्टाफची थोडी कमतरता आहे कारण आमच्याकडे काही पद रिक्त आहेत. 15 पैकी आमच्याकडे 9 पदं भरलेली आहेत. परंतु सर्व आमचा स्टाफ DVT आहे.
अच्छा, हां. आणि समजा गरज पडलीच तर आम्ही बाहेरून डॉक्टर बोलवता, बाहेरच्या बरोबर. सेंटरचे. हां, हां. आता कसं आहे सर, की आपण जाणताच आहात, आपण पशु चे डॉक्टर आहात. त्यांना सांगता येत नाही, म्हणजे ते मूक असतात. तर त्यांच्यात वेदना, त्यांचा त्रास जाणून घेणं हे फार अगत्याचं असतं. तर तेवढा सेवाभाव सुद्धा आवश्यक असतो, नाही का? निश्चितच मॅडम. सेवाभावी जे डिव्होटी लोक असतात आणि त्यांचं आपल्याला सिम्पटम्स वरूनच निदान करावं लागतं. बिलकुल. आणि हिस्ट्रीवरून. अच्छा. तर हिस्ट्री घेणं फार महत्त्वाचं असते. हिस्ट्री देताना कधी जे पशुपालक असतात ते सांगतात की गाय 15 दिवसापासून चारा खात नाही आहे, पण आपल्यालाच ठरवावं लागते की हा म्हणजे 15 दिवसापासून जर तिने चारा खाल्ला नसेल तर ती इथपर्यंत चालत आलीच नसती. बरोबर. तर त्याच्यावरून आपल्याला ठरवावं लागते की हे 2-3 दिवसापूर्वी खात नसावी आणि मग बाकी आपल्याला ब्लड टेस्ट वगैरे करून त्याच्यावर उपचार करावे लागतात. म्हणजे लक्षणावरूनच आपल्याला उपचार करावा लागतो. म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन जास्त महत्वाची आहे, नाही का? महत्वाचे. बरोबर आहे सर. नेमका कोणत्या कोणत्या इमर्जन्सीज येतात इथे? इमर्जन्सीज म्हणजे डिस्टुके असतो. गाय विण्यासाठी तिला कष्ट पडत असते किंवा वासरू आडवं झालेलं असते, त्यावेळेस आम्हाला त्याची सर्जरी करावी लागते. असेच एखाद्या वेळेस शिंगाचं ऑपरेशन असते, तर ते कॅन्सर असतो शिंगामध्ये, त्याचं सुद्धा ऑपरेशन करावं लागते. आणि डॉगमध्ये सुद्धा असेच पेटमध्ये विण्याचा प्रॉब्लेम येते, तर डॉगमध्ये सुद्धा आम्ही सिझेरियन सेक्शन करतो. सिझेरियन सेक्शन करून आम्ही पिलं बाहेर काढतो. त्या सर्व सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत. अलोने सर, म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणसांच्या डॉक्टरांपेक्षाही पशूंच्या डॉक्टरांचं निरीक्षण जास्त कीन असायला पाहिजे, नाही असायला पाहिजे. तर आता मला हे सांगा की जेव्हा पेशंटला घेऊन तुमच्याकडे लोक येतात तर बऱ्याच वेळा क्रिटिकल कंडिशन्स सुद्धा असतात, नाही का? डॉक्टरांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते का? निश्चितच डॉक्टरांना मेहनत जास्त घ्यावी लागते. बरोबर. हिस्ट्री प्रॉपर घ्यावी लागते त्याची. आणि ते लक्षणांवरून सुद्धा काळजीपूर्वक त्याला तपासावं लागते. बरोबर. त्यानंतरच उपचार करता येतो. अच्छा. आणि हे आमचे पेशंट उपचार करताना कोऑपरेट सुद्धा करत नाही. म्हणजे माणसाप्रमाणे त्याला म्हटलं की थांब इथे तिथे थांबणार नाही. अर्थातच. त्याच्यामुळे थोडं कॉशियसही राहावं लागते. बरोबर. जे मोठे जनावर असतात, बैल, सांड मारू शकतात, इजा होऊ शकते. तसेच कुत्रे जे असतात मोकाट, ते नेमके चावतातच. बरेचदा आमच्या डॉक्टर्सना ते त्यामुळे अँटी रॅबीज व्हॅक्सिनेशन आम्ही केलेलंच असतं डॉक्टर्सनी. अच्छा. रिस्की जॉब आहे सर. पण जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटला ऍडमिट ठेवता, म्हणजे इंडोर सुद्धा पेशंट असतात का? इंडोर सुद्धा आमच्याकडे पेशंट असते. आमच्याकडे इंडोर पेशंट दररोजच असतात. 1-2 पेशंट असतातच. गाई म्हशी वगैरे. गाई म्हशींमध्ये कसं असते, अलीकडच्या काळात काय झालं, शहरी भागात बरोबर हे प्लॅस्टिकमुळे खूप प्रॉब्लेम यायला लागला. जे मोकाट जनावर असतात ते प्लॅस्टिक खातात. म्हणजे त्यासाठी कसं आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. पाहिजे. अगदी. लोक काय करतात, ते शिळं अन्न जे असतात ते प्लॅस्टिकमध्ये टाकतात. अन्नासोबतच ते घरातले काचाच्या फुटलेले हे सुद्धा टाकतात. मुक्या प्राण्यांना ते काही कळत नाही आणि ते अन्न खाण्याच्या मुहात ते प्लॅस्टिक सुद्धा गिळून टाकतात. हा मेजर प्रॉब्लेम सध्या शहरातल्या जनावरांमध्ये आहे. बरोबर. तर अशी आमच्याकडे अशा सर्जरी हप्त्यातून 1-2 सर्जरी होतात रुमेनाटॉमीच्या. म्हणजे माणसांच्या विघातक कृत्यांमुळे जनावरांना त्रास होत आहे, नाही का? त्याच्यासाठी प्रबोधनाची फार गरज आहे. आणि नागरिकांनी आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजे की जे तुमच्याकडचं जे खरकटं उष्ट अन्न जे असते ते प्लॅस्टिकमध्ये न गुंडाळता किंवा ते बाहेर फेकायचंच नाही. बरोबर. बाहेर फेकले की ते मुके जनावर खाऊन घेतात. अगदी अगदी. सर, कधी कधी काय असतं की म्हणजे ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागांमध्ये वैमनस्य काढायचं म्हणून जनावरांना पॉयझन सुद्धा टाकण्यात येतं. कधी कधी विषबाधा होते. मग त्यावेळेस सुद्धा वाईट परिस्थिती असते. काय अनुभव येतात सर? हो मॅडम, असं होते खेड्यांमध्ये, ग्रामीण भागात होते. तर त्यावेळेस आमची टीम जाते तिथे. आमच्याकडे एक मोबाईल युनिट सुद्धा आहे. अच्छा. मोबाईल युनिटमुळे समजा कुठून फोन आला तर आमचं मोबाईल युनिट जाते. आमच्याकडे व्हॅन आहे त्याच्यासाठी. त्याला एक डॉक्टर आहे, एक LSS आहे आणि ड्रायव्हर आहे. ती त्या व्हॅनमध्ये सर्व इमर्जन्सी जे औषधं असतात ते ठेवलेले असतात.
तर म्हणजे एखाद्या तिथे सुद्धा आम्ही सेवा देतो. पशुला तिथे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट करू शकता, किंवा त्याला आणायचं असलं तर तुम्ही आणू पण शकता, नाही का? नाही, आणाची आमच्याकडे सध्या सुविधा नाही आहे. नगर परिषदनं व्हॅन घेतली आहे, तर त्याच्यात आम्ही आणू शकतो त्यांना कॉल करून. बरं, म्हणजे एखादा गरीब शेतकरी असेल, तो पशुला आणू शकत नसेल, तर तशी सुद्धा मदत त्याला मिळू शकते. बरं सर, आपण सांगितलंय की या प्रकारच्या सेवा आपल्या चिकित्सालयात उपलब्ध आहे. रोग नियंत्रणासाठी लसींचा साठा आणि पुरवठा सुद्धा होतो का? हो मॅडम, सर्व जनावरांच्या ज्या लसी आहेत त्या आपल्याला IVBP मार्फत पुरवण्यात येतात. IVBP पुण्याला हे एक इन्स्टिट्यूट आहे, इंडियन व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट. ओके. तर ती इन्स्टिट्यूट घटसर्प आणि एकटांग्याची लस तयार करते आणि मागणीनुसार पूर्ण महाराष्ट्रात त्याचं वितरण केलं जाते. बरं. तसेच काही प्रायव्हेट कंपन्यांकडून सुद्धा इतर रोगांच्या लसी उपलब्ध करून देण्यात येते आम्हाला. तर ते नॅशनल सीड कॉर्पोरेशन मार्फत त्याचा सुद्धा सप्लाय होतो. तर जवळपास जे जीवघेणी आजार आहे त्या सर्व आजारांवर लस आपल्याकडे उपलब्ध आहे. मध्यंतरी आपण पाहिलं की आता समजा यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर इथे पोल्ट्री खूप जास्त प्रमाणात आहेत, आणि म्हणजे ह्या ज्या पक्ष्यांवर एखादा जर रोग आला तर लवकरच इतरही पक्षी बळी पडतात, म्हणजे खूप मोठ्या मॉर्टॅलिटी राहते त्याच्यामध्ये. तर अशा वेळेस मग आपली काय भूमिका असते चिकित्सालयाची? अशा वेळेस चिकित्सालयाची ही भूमिका असते की त्याचे सॅम्पल घेतो आम्ही, ब्लड सॅम्पल घेतो, क्लोएकल सॅम्पल घेतो आणि ते लॅबला पाठवतो अकोला येथील. तिथनं मग समजा व्हायरस असेल तर ते बेंगलोर येथील लॅबोरेटरीला पाठवले जाते कन्फर्मेशन डायग्नोसिससाठी. आणि तात्काळ आम्ही तिथे एक टीम पाठवतो. आमच्या तालुका लेव्हलला सुद्धा अशा टीम असतात, त्याला आपण RR टीम म्हणतो, रॅपिड ॲक्शनसाठी. तर त्या टीम तिथे जाऊन औषधोपचार करतात पक्ष्यांचे. अच्छा. तसं पक्ष्यांमध्ये व्हॅक्सिनेशन सुद्धा होतो. आपण राणीखेत डिसीजचं व्हॅक्सिनेशन करतो, फॉलपॉक्सचं करतो. पण बर्ड फ्लू जो ही जी लागण आहे त्याच्यापासून जो माणसांना होतो, तर त्या बर्ड फ्लूमध्ये मात्र कलेक्टर लेव्हलवरून हे करून ते डिस्ट्रॉयच करावं लागतं. जर एकदा कन्फर्मेशन आलं बर्ड डिस्ट्रॉय करावं लागतात. बरोबर, म्हणजे माणसांना त्याची लागण होऊ नये. बरं, आम्ही पाहिलं सर की पोल्ट्रीमध्ये बरेचदा फ्रिक्वेंटली व्हिजिट द्यावं लागतात. ड्रॉप्स सुद्धा पाण्यात टाकून पाजतात, तर ते काय असतं नेमकं? म्हणजे ग्रोथसाठी असतं की रोग प्रतिकार? ते मेडिकेशनच असतं वॉटर थ्रू. अच्छा, म्हणजे औषधोपचारच असतो, हेल्दी राहावे म्हणून टॉनिक देतात, जंतुनाशके देतात. बरोबर. मग हे जे आहे म्हणजे पोल्ट्रीचे मालक आहे किंवा पशूंचे पालक आहे, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात का सारखे? पशूंचे जे लार्ज स्केलवर ज्या पोल्ट्री आहेत ते त्यांच्याकडे दुसरे प्रायव्हेट डॉक्टर सुद्धा असतात, परंतु डिसीज कन्फर्मेशनसाठी ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. बरोबर. पण जे आपले बॅकयार्ड पोल्ट्रीवाले आहे, घरगुती पोल्ट्रीवाले, ते मात्र दवाखान्यात येतात. अच्छा. ते दैनंदिन दवाखान्यात येतात. म्हणजे खूप आजार पसरला असेल तर एक पक्षी घेऊन तुम्हाला दाखवण्यासाठी येतात की हा आजार दिसतोय, नाही का? बरं, राजेंद्र अलोने सर, आता आपण सांगितलंय की लसींचा पुरवठा कुठून होतो आपल्याला, नाही का? नेमक्या कोणत्या लसी जिल्ह्याला पुरवल्या जातात आपल्याला? मान्सून पूर्व आपल्याला लस घटसर्प आणि एकटांग्या, म्हणजे ही घटसर्प मशीनमध्ये प्रामुख्याने दिसून येते, आणि एकटांग्या जो आहे तो लहान वासरांमध्ये होतो. हे पॉप्युलेशनच्या नुसार आपल्याला ते लस येते. त्याचं लसीकरण आपण मान्सून पूर्वच करतो. म्हणजे ही लस आपल्याला एप्रिलमध्ये सप्लाय होते, जूनच्या आधी पूर्ण व्हॅक्सिनेशन होते. अच्छा. सर्व जे पशुपालक आहेत ते करून घेतात. अच्छा. त्यानंतर तोंडी चौखुरी जे FMD म्हणून डिसीज आहे, ते वर्षातून 2दा व्हॅक्सिनेशन केलं जातं. त्याचं व्हॅक्सिन सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत होते. NADCP हा जो प्रोग्राम आहे त्यात त्याचं व्हॅक्सिन सर्व जनावरांना व्हॅक्सिनेशन केलं जातं. तर हे समूळ नायनाट व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. FMD रोगाचा समूळ नायनाट व्हावा. आता 5वी फेरी सध्या सुरू आहे, संपली आहे. अच्छा. 6वी फेरी सुरू होईल. बरोबर आहे. म्हणजे लसीकरणाचा तक्ता सांभाळणं हे फार अगत्याचं आहे, नाही का? हो मॅडम. म्हणजे हवामान बदललं की पशूंना वेगवेगळे आजार होऊ शकतात, आणि त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये लसींचा पुरवठा केला जातो. मुबलक प्रमाणात लस अवेलेबल आहे सध्या, गेल्या 5 वर्षात तरी. बरोबर आहे. म्हणजे फक्त गरजेचं आहे, लस येते, गरजेचं आहे की पशुपालकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. तिथे ज्या ग्रामीण भागामध्ये गोठ्यांवर जाऊन सुद्धा कधी पाहणी वगैरे होते? हो, गोठ्यांवर नियमित पाहणी होते.
बरं सर, आता हे लसीकरण का करायला पाहिजे जनावरांना? लसीकरण कसं आहे, आपण म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. हां, उपचारापेक्षा प्रतिबंध महत्वाचा. महत्वाचा हो, असतो. हो. कारण एकदा का रोग झाला हो. तर त्याची वित्तीय हानी होते, हो. कधी कधी पशु दगावतात त्यात, हो. आणि स्प्रेड जास्त होते, हां हां, रोग पसरतो बरोबर. जर व्हॅक्सिनेशन झालं नसलं बरोबर. हां, तर. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. हो. आणि एकदा का कुठली रोगाची लागण झाली, समजा FMD झाला किंवा LHD झाला, आता मध्यंतरी जो आपल्याकडे लंपी स्किन डिसीज आला होता, हो, हो. त्यात जनावरांची खूप हानी झाली. मग एक म्हणजे लंपीमध्ये सुद्धा मॉर्टॅलिटी होती का? लंपीमध्ये सुद्धा मॉर्टॅलिटी होती. अच्छा. मग त्यांना पण लसीकरण आधी जर केलं तर प्रादुर्भावापासून वाचू शकतो? हो, गेल्या 3 वर्षापासून त्यांनाही आपण लसीकरण करत आहोत 100%. बरं बरं बरं. म्हणजे तशी लस आहे लंपीवर? लंपीवर लस आहे. बरोबर आहे. कारण मध्ये फार मोठा प्रकोप झाला होता त्या आजाराचा. हो. आणि त्यापासून मग मानवाला सुद्धा काही त्रास नाही. लंपी हा काही झुनोटिक इम्पॉर्टन्स नाही त्याला, हा मानवाला होत नाही. बरं बरं. हां सर, आता हे सांगा आम्हाला की रॅबीजच्या बाबतीत थोडंसं बोलूया आपण, नाही का? रॅबीज हा असा आजार आहे की जो मानवाला होतो, कारण जनावरांनी दंश केला की तो मानवाला होतो. हा जीवघेणा आजार आहे. अगदी अगदी. त्यामुळे रॅबीज पासून खूप आधीच तुम्ही लसीकरण करून घेतलेलं बरं. बरोबर. आता मागच्या 2 वर्षात आमच्याकडे रॅबीजची सुद्धा लस अवेलेबल आहे. हो. डॉग करता सुद्धा आणि मोठ्या जनावरांना सुद्धा पोस्ट बाईट, म्हणजे कुत्रा चावल्यानंतर जी लस असते ती मोठ्या जनावरांना सुद्धा देण्यात येते. बरोबर आहे. तर हे रॅबीजच्या बाबतीत जर बोलायचं झाल्यास तर किती तासाच्या आत किंवा किती दिवसांच्या आत ते घ्यायला पाहिजे? चावल्यानंतर 0 डे पासूनच लस सुरू करायला पाहिजे. हो. चावल्यानंतर त्याच दिवशी 0 डेला, 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी, 28व्या दिवशी आणि नंतर मग 3 महिन्यानंतर. अच्छा. हां, म्हणजे फार सामान्य अशी बाब समजून लोक दुर्लक्ष करतात, पण तसं नाहीये, नाही का? तसं नाहीये. विशेषतः लहान मुलांना बऱ्याचदा मुलांमध्ये सुद्धा बाईट होतं जनावरांचं. आणि पशूंना कसं आहे, कुत्रा चावला हे माहित नसते पशुपालकाला. बरोबर. पशु बाहेर कोठ्यात कुठं बांधलेले असतात, तर ते जर समजा त्याला माहित पडलं तर तो येतो आणि लसीकरण करतो. पण मग माहिती कसं पडावं, म्हणजे लक्षणं काय दिसतात नेमकं? आधी लक्षणं काहीच दिसत नाही त्याची. हां, पिसळल्यानंतर त्याला रोगाची लागण झाल्यानंतरच लक्षणे दिसतात. तो ॲग्रेसिव्ह होतो, मारायला धावतो, लाळ गळते. एकदा का रॅबीज झाला की तो जनावर बांधून ठेवायचं, कारण रॅबीज झाल्यानंतर उपचार नाही, त्यात 100% डेथ. ओहो बापरे, म्हणजे फार भयानक आहे, नाही का? हे भयानक आजार आहे. म्हणजे एकतर आर्थिक नुकसान सुद्धा होणार त्यांचं, पशुपालकांचं, आणि त्या गुरांनी जर दुसऱ्याला इजा केली किंवा दुसऱ्याला दंश केला तर त्याचाही प्रॉब्लेम होऊ शकतो, नाही का? डॉक्टर साहेब, आता जनावरांच्या आम्ही बघतो की कानाला एक प्रकारचा बिल्ला म्हणजे टॅग लावलेला असतो, तो नेमकं काय आहे ते? जनावरांचा बिल्ला म्हणजे ही जनावरांची ओळख आहे, आयडेंटिफिकेशन. जसं आपल्याला माणसांना जसं आधार कार्ड आपण द्यायचं हे ठरलंय, त्याप्रमाणे जनावरांना बिल्ला म्हणजे ते त्याचं आधार कार्डच आहे. अच्छा. त्याच्यानुसार त्याची संख्या किती आहे, त्याचं ब्रीड कोणतं आहे, त्याचं आपलं NDLM वर नॅशनल एक डिजिटल आपलं हे आहे ॲप, त्याच्यावर त्याची नोंदणी होते नॅशनलाइज, आणि ते बिल्ला नंबरवरून त्याचं सर्व वर्णन, त्याची जात कुठली आहे, त्याचं वेत किती झालं, दूध किती देते, सर्व माहिती बायोडाटाच असतो त्याचा. जसं आधारवर जसं माणसाचं माहिती मिळते तशी जनावरांची माहिती त्यात मिळते. मग त्याच्यावर काही क्रमांक वगैरे असतो? क्रमांक असतो त्याचा, 12 नंबरचा क्रमांक असतो, तो युनिक आयडी आहे. ओके. म्हणजे तो रिपीट होत नाही. अच्छा. हां हां, म्हणजे प्रत्येक पशुचा वेगळा बिल्ला असेल? प्रत्येक पशुचा वेगळा बिल्ला. बरं सर, आता बिल्ला जर नसेल तर मग पशुपालकांना कोणत्या गोष्टीपासून वंचित राहावं लागतं? बिल्ला तर आता आम्ही सर्वांना बंधनकारक केला आहे. हो. तर त्यांना लसीकरणासाठी बिल्ल्याची फार गरज आहे. बरं. त्याशिवाय कृत्रिम रेतनासाठी बिल्ल्याची गरज आहे. हो. कृत्रिम रेतन करताना बिल्ला मस्ट आहे. अच्छा. हां. आणि लसीकरण करताना सुद्धा बिल्ला आवश्यक आहे. त्याच्या कानात बिल्ला असल्याशिवाय तिची नोंद त्या प्रणालीवर घेता येत नाही. ओके. हां. तसंच कृत्रिम रेतन सुद्धा हां, त्याला बिल्ला असल्याशिवाय ते कृत्रिम रेतन त्या प्रणालीवर घेता येत नाही. बरं. हां, बिल्ला आवश्यक आहे. आणि सर, पशुवैद्यकीय सेवा ही तिथे निःशुल्क आहे की काही शुल्क पेड करावं लागतं? मॅडम, ही सशुल्क आहे. बरं. हां. 10 रुपये तपासणी शुल्क
आपण घेतो. तो फार कमी आहे नाही का हा, त्या 10 तुलनेत? रुपये फार कमी आहे. हो हो आणि शहरी भागात देतात लोक, कारण शहरी भागात स्मॉल ॲनिमल जास्त येते, हो 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 पेट्स येतात जास्त. पेट्स येतात. हां हां पेट्समुळे ते काही त्यांची खर्च करण्याची हे असते, ऐपत असते. बरोबर आहे सर. पण आता म्हणजे औषधं घेण्याचा सुद्धा जो विषय आहे, तर काही औषधं तुम्ही सुद्धा देता का शासनामार्फत? जे आपल्याला लाईफ सेव्हिंग ड्रग आहेत हो ते दवाखान्यामार्फतच आपण देतो. हो पण काही अँटीबायोटिक्स त्यांना ओनरला दवाखान्यात जे उपलब्ध नसेल हो ते बाहेरून आणावे लागतात. बरं हां म्हणजे काही हा, फार काही कमी असे फार औषधं. कमी असे. हां हां पण मॅक्झिमम औषधं तुम्ही पुरवता? आमच्याकडे डिवर्मर म्हणजे जंतनाशक आहे, हो. अँटीसेप्टिक, अँटीबायोटिक, हो त्यानंतर वेदनाशामक, ही सर्व औषधं दवाखान्यात उपलब्ध आहेत. बरोबर आहे सर. आपल्या चिकित्सालयात म्हणजे जिल्ह्यातून रेफर केलेले पेशंट सुद्धा येतात, म्हणजे मॅडम. तालुका स्तरावरचे. त्यासाठी काही सुविधा आहे का, सोयी सुविधा? सुविधा आम्ही इनपेशंट ठेवतो त्यांना, बरं हां आणि ऑपरेशन आमची टीम त्यांचं ऑपरेटिव्ह असल्या तर ऑपरेशन करतो. हो. समजा काही आजारी असले, हो. काही 15-15 दिवस ठेवावं लागते, बरोबर आहे हां त्यांच्यावर सुद्धा उपचार करतो, केलं जातं. केला बरोबर जातो. आहे. आता आपण कृत्रिम रेतनाचा उल्लेख केला मध्ये, तर कसं असतं की वेळोवेळी आपण चांगल्या प्रकारचे जातीवंत जनावरांची निर्मिती व्हावी यासाठी कृत्रिम रेतनाचाही काही फायदा होतो का? त्याचा काय फायदा आहे? बरोबर मॅडम. या कृत्रिम रेतनामुळेच आपल्याकडे उच्च प्रतीचे जे जनावरं निर्माण झाले, हो जास्त दूध देणारे जनावरं, बरोबर हां तर ही कृत्रिम रेतनाच्या पॉलिसी राबवल्यामुळेच निर्माण झालेत. यामुळेच आपण केवळ आणि केवळ नुसतं हो कृत्रिम रेताने तयार केलेल्या गायींमुळे हो. आपण जगात दुधामध्ये प्रथम आहोत. वा वा हां टॉपमोस्ट प्रोडक्शन आपलं आता सध्या दुधाचं आहे जगात, भारताचं. तर आता सध्या आपल्याकडे 239 मिलियन टन इतकं दूध उत्पादन होतोय. वा वा म्हणजे हे फक्त कृत्रिम रेतनामुळेच झालेलं आहे. ही जी धवल क्रांती म्हणूया आपण याला, नाही का? मला तर एकदम ते वर्गीस कुरियन यांचा तो विषय त्यांनी सुरुवात केलेली, त्यांनी किती मोठ्या बरोबर आहे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. अजून काही संशोधन या दिशेनं सुरू आहे का सर? निश्चितच मॅडम. आता आमच्याकडे या कृत्रिम रेतनामध्येच आता सेक्स सॉर्टेड सिमेन आला आहे. बरोबर. सेक्स सॉर्टेड सिमेनमध्ये फक्त कालोळीच निर्माण होतात. ओके हां 99% त्याचं हे आहे, प्रमाण आहे. हो म्हणजे क्रोमोझोम्स तशा प्रकारचे होऊन कालवडीच तयार होतात. वा. पूर्वी 50-50% रेशो होता. हो म्हणजे 50% नर व्हायचे, 50% माद्या. हो तर नर सांभाळणं आता थोडंसं जोखमीचं झालं आहे. हो बरोबर आहे. आणि गाईच्या दुधाची सुद्धा एक आपलं वेगळं महत्व आहे, नाही का सर? जाता जाता आपण आमच्या शेतकरी बांधवांना, पशुपालकांना काय सांगाल की चिकित्सालयापर्यंत पोहोचा? कारण कसं आहे, प्रत्येक ठिकाणी शासन पोहोचू शकणार नाही. बरोबर. जनतेचा सहभाग किंवा जनतेला ज्या सुविधा उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर त्यांनी सुद्धा चिकित्सालयापर्यंत पोहोचायला पाहिजे. काय वाटतं आपल्याला? बरोबर आहे मॅडम. आपण ते एक मोबाईल युनिट उघडला आहे. 1962 जर पशुपालकांनी फोन केला तर त्याला ताबडतोब आपण अर्ध्या तासाच्या आत त्याला सेवा देऊ शकतो. वा वा. आपल्या रेंजमध्ये जर 8-10 किलोमीटरचा असेल तर अर्ध्या तासात आपण पोहोचू शकतो. समजा जास्त लांबचा असेल तर आम्ही त्या ब्लॉकमधल्या मोबाईल युनिटला कळवतो, इथून ती सेवा त्या ब्लॉकमधलं पोहोचून जाते. बरोबर आहे. म्हणजे इमर्जन्सी स्नेक बाईट असेल किंवा काही असेल तर तुम्हाला मदत मिळू शकते, नाही का? तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बंधूंनो, आपण पाहिलं की किती चांगल्या सुविधा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यवतमाळमार्फत संपूर्ण जिल्ह्याभरात पुरवल्या जातात. डॉक्टर राजेंद्र अलोणे सरांनी, सहाय्यक आयुक्त आहेत ते आपल्याकडे, त्यांनी खूप चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे की शासन तुमच्यासाठी तत्पर आहे. तुम्ही सुद्धा त्यांना मदत करायला हवी किंवा तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करायला हवं, जेणेकरून आपल्याला असलेल्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकाल. डॉक्टर राजेंद्र अलोणे सर, आपण इथे आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या शेतकरी बांधवांसोबत वाटून घेतली. मी आकाशवाणीच्या वतीने आभार मानते सर. नमस्कार. नमस्कार मंडळी. आताच आपण जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यवतमाळ येथील कार्यप्रणाली याविषयी डॉक्टर राजेंद्र अलोणे, सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय यवतमाळ यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नातू जोडले जाईल, म्हातारपण खुशाल होईल, सुरक्षित होईल अन्नदाता, सुरक्षित होईल अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचा वावर किसान वाणी.